नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दादाच पत्रे या लेसनचे क्वेश्चन आन्सर. हा लेसन मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेला होता. पहिला क्वेश्चन काय आहे? आकृती पूर्ण करा म्हणजे कंप्लीट द डायग्राम. माळढोक पक्ष्यांची संख्या कमी झाल्याची दोन कारण. आता माळढोक पक्ष्यांची संख्या का कमी झालेली आहे याची दोन कारणं सांगायला सांगितलेली आहे. पहिलं रिझन काय आहे? माळढोक पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो आणि हा जो माळढोक पक्षी आहे हा इतर पक्ष्यांप्रमाणे सारखी अंडी देत नाही, तर तो कधी देतो? फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच अंडी घालतो. सेकंड रिझन काय आहे? तर इतर पक्षी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवतात आणि जेव्हा तो ती अंडी घालून दुसरीकडे कुठे गेलेला असतो त्यावेळेस जर समजा दुसऱ्या पक्ष्याने किंवा प्राण्याने जर त्याची अंडी तुडवली किंवा ती फुटली गेली तर ऑब्विसली त्यांची जी संख्या आहे ती काय होणार आहे? तर कमी होणार आहे. सो ही काय आहे? त्याची दोन मेन रिझन आहेत माळढोक पक्षी कमी होण्याची. त्यानंतर आहे का ते लिहा. रिझन सांगायचं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. आता माळढोक पक्षाला शेतकऱ्याचा मित्र का म्हटलेलं आहे? तर उत्तर येणार आहे माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण तो शेतातील किड्यांना खातो. आता शेतीवरती जे किडे पडतात किंवा पिकाला जी कीड लागते तिला खायचं काम कोण करतं? तर हा माळढोक पक्षी करतो. म्हणजेच तो काय झाला? तर शेतकऱ्याचा मित्र. कारण शेतकऱ्याचं काम हलकं करतोय ना, त्याच्या पिकाला वाचवण्याचं काम करतोय, म्हणून काय झाला? हा तो त्याचा फ्रेंड झाला. त्याच्यानंतर सेकंड आहे वन विभागाने अभयारण्य घोषित केले. आता हे जे माळढोक अभयारण्य आहे, वन विभागाने का ह्याला म्हणजे हे अभयारण्य घोषित केलेलं आहे? तर उत्तर येणार आहे वन विभागाने अभयारण्य घोषित केले कारण माळढोक हे अत्यंत सुंदर पक्षाला वाचवायचे होते आणि जी ह्यांची संख्या कमी होत चाललेली होती त्यांना वाचवण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे माळढोक अभयारण्य तयार केलेलं आहे. त्यानंतर आहे चौकटी पूर्ण करा. अभयारण्याचं नाव काय आहे? तर माळढोक अभयारण्य. आता अभयारण्याला जाण्याचा मार्ग म्हणजे रस्ता कोणता आहे? तर सोलापूर बार्शी. आणि अभयारण्याजवळच्याच गावाचं नाव काय आहे? तर नान्नज. नान्नज गावाजवळ हे काय आहे? तर अभयारण्य. त्यानंतर आहे स्वमत म्हणजे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स सांगायचा आहे. क्वेश्चन काय आहे? तुमचा आवडता पक्षी कोणता आणि का ते लिहा. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो आणि का आवडतो ते रिझन लिहायला सांगितलेलं आहे. सो तुम्ही तुम्हाला जो पक्षी आवडतो त्याच्याबद्दल लिहू शकता. आणि याचा आन्सर मी लिहिलेला आहे म्हणजे डायजेस्टमध्ये आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. माझा आवडता पक्षी मोर आहे म्हणजे मला मोर खूप आवडतो. मोर हा पक्षी खूप सुंदर आहे, तो दिसायला खूप सुंदर आहे. पावसात रानामध्ये मोर नाच करतो म्हणजेच पावसामध्ये रानामध्ये मोर काय करतो? नाच म्हणजेच नृत्य किंवा डान्स करतो. तो आपला पिसारा पंखासारखा फुलवतो आणि त्याचे जे फेदर्स असतात ते कशासारखे फुलवतात? तो पंखा म्हणजे फॅनसारखे. मोराचे पीस हिरवे असते आणि मध्ये निळा डोळा असतो. म्हणजे जे पिसारा आहे, जे फेदर आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. पिसारा फुलवून नाचणारा मोर अतिशय सुंदर दिसतो आणि जेव्हा तो नाचतो तेव्हा तो खूप सुंदर दिसतो. त्याच्या डोक्यावर तुरा असतो आणि मोराच्या आवाजाला केकारव म्हणतात. त्याच्या डोक्यावरती काय असणार आहे? तर तुरा आणि त्याचा जो आवाज आहे आवाजाला काय म्हणतात? तर केकारव. उंच टाहो फोडून मोर पावसाला बोलवतो. त्याचा आवाज खूप मोठा असतो. ज्यावेळेस पावसाळ्यात तो ओरडतो त्यावेळेस असं म्हणतात की तो पावसाला बोलवत आहे. अतिशय देखणा असलेला मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि हा एवढा सुंदर असणारा जो पक्षी आहे हा आपला काय आहे? नॅशनल बर्ड आहे. म्हणून मोर मला अतिशय प्रिय आहे, म्हणून मला मोर खूप आवडतो. सो तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या पक्षाबद्दल लिहू शकता. त्यानंतर आहे कोण ते लिहा. संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक म्हणजे इन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करते? तर पक्षी करतात. आयशाला आठवत असलेला, आता आयशाला कोणाची आठवण झाली त्या अभयारण्यामध्ये? तर तिच्या दादाची आठवण झाली. त्यानंतर आहे आकृत्या पूर्ण करा. अभयारण्यातील 3 पक्षी. कोणत्या 3 पक्ष्यांची नावं घेतलेली आहेत या लेसनमध्ये? तर पहिला आहे माळढोक, दुसरा आहे चंडोल आणि तिसरी आहे माळटिटवी. सेकंड आहे संतुलित पर्यावरणात पक्ष्यांची प्रमुख भूमिका. आता जर एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये पक्ष्यांचा रोल कसा असतो? तर पहिला आहे प्रदूषण टाळतो म्हणजे पोल्युशन कमी करतो आणि सेकंड आहे बियांचे वहन करतो. म्हणजे सीड्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पोहोचवण्याचं काम कोण करतो? तर पक्षी करतो. त्यानंतर आहे स्वमत म्हणजे तुम्हाला तुमचा पर्सनल रिस्पॉन्स सांगायचा आहे. शहरातून पक्ष्यांची संख्या कमी का झाली आहे? तुमचे मत मांडा. आता सिटीजमध्ये तुम्हाला पक्षी जास्त का बघायला भेटत नाहीत? आता तुम्ही ह्याच्यावरती तुमचा रिस्पॉन्स काय आहे? तुमचं मत काय आहे? ते सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे शहरामध्ये सिमेंटच्या उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या म्हणजे शहरामध्ये खूप मोठ्या बिल्डिंग्स किंवा टॉवर्स उभे राहिलेले आहेत म्हणजे बनलेले आहेत. त्यामुळे झाडे नष्ट झाली. झाडांना कापूनच तर इथे बिल्डिंग्स उभ्या केल्या गेल्या ना. शिवाय
इमारतींवरील अँटिना डिश, मोबाईल टॉवर वाढले आणि आता बिल्डिंग्सवरती काय आले तर अँटिना डिश आल्या, त्याच्यानंतर मोबाईल टॉवर्स आले. याचा पक्ष्यांना त्रास झाला आणि याच्यामुळे पक्ष्यांना प्रॉब्लेम्स व्हायला लागले. तसेच वृक्षतोडीमुळे पक्षी शहरात गजबजलेल्या वस्तीत फिरकेनासे झाले आणि पक्षी कुठे राहतात तर बिल्डिंगवरती थोडी राहतात, ते कुठे राहतात झाडांवरती. सो झाडं तोडली गेल्यामुळे ते शहरामध्ये म्हणजे सिटीजमध्ये आणि गजबजलेली वस्ती म्हणजे जे डेव्हलप्ड एरिया आहेत तिथे फिरकेनासे झाले म्हणजे येईनासे झाले. वेगाने होणारे यांत्रिकीकरण पक्ष्यांना मानवत नाही. आता यांत्रिकीकरणाचा मिनिंग काय येणार आहे? मेकनायझेशन म्हणजे जे डेव्हलप झालेलं आहे हे सगळं पक्ष्यांना मानवत नाही. म्हणजेच काय तर त्यांच्या हेल्थसाठी ते चांगलं नाहीये. या सर्व कारणांमुळे पक्ष्यांची संख्या शहरातून कमी झाली आहे आणि ही सगळे रिझन्स आहेत, ही सगळी कारणं आहेत, त्यामुळे सिटीजमधून आणि गजबजलेल्या वस्त्यांमधून पक्षी गायब झालेले आहेत. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर आहे 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे 1-2 सेंटेन्समध्ये याचे आन्सर्स लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन काय आहे? विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? व विद्यार्थी जे स्टुडंट होते त्यांना सेंच्युरीमध्येच पिकनिकला का जायचं होतं? तर उत्तर येणार आहे विज्ञान केंद्रातर्फे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पक्ष्यासंबंधीची चित्रफित दाखवण्यात आली. विज्ञान केंद्र म्हणजे सायन्स इन्स्टिट्यूट थ्रू त्यांच्या स्कूलमध्ये स्टुडंटला काय दाखवलं होतं? पक्ष्यांसंबंधी चित्रफित म्हणजे बर्ड्सवरती डॉक्युमेंटरी दाखवली होती. ती पाहून तसेच इतर मोठ्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि ती डॉक्युमेंटरी बघितली. त्याच्यानंतर जे मोठी मुलं होते त्यांनी बर्ड्सवरती काही इन्फॉर्मेशन सांगितली आणि हे सगळं ऐकून ह्या जे छोटे मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये काय झालं तर बर्ड्सबद्दल क्युरिओसिटी निर्माण झाली व त्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट शिक्षकांजवळ धरला. म्हणून त्यांना अभयारण्यामध्येच पिकनिकला जायचं होतं. सेकंडवाला आहे अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितलं? जेव्हा ते अभयारण्यातून फिरत होते त्यावेळेस त्यांच्या सरांनी ह्या माळढोक पक्ष्यांबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली होती मुलांना? तर उत्तर आहे माळढोक पक्षी अत्यंत देखणा असून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. हा जो माळढोक पक्षी आहे हा खूप सुंदर आहे दिसायला आणि त्याच्या सोबत तो शेतकऱ्यांचा फ्रेंड आहे. कारण तो शेतातील किड्यांवर पोट भरतो. तो काय खाऊन जगतो तर शेतीवरती जे कीड लागते, जे किडे असतात ते खाऊन जगतो आणि हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. तो फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच अंडी देतो. म्हणून त्यांची संख्या कमी आहे. म्हणून माळढोक पक्ष्यांची जी संख्या आहे, जे नंबर्स आहेत, जी क्वांटिटी आहे ती कमी आहे आणि अशी माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिली आणि ही इन्फॉर्मेशन काय होती तर मुलांना दिली होती. कोणी? त्यांच्या सरांनी. त्यानंतर आहे एकवचन आणि अनेकवचन, सिंग्युलर आणि प्लुरल सांगायचं आहे. चित्रफित म्हणजेच काय? डॉक्युमेंटरी. एकवचन असेल, सिंग्युलर असेल तर चित्रफित येणार आहे आणि प्लुरल होईल तर चित्रफिती होणार आहे. शेतकरी सिंग्युलर, शेतकरी अनेकवचन यांनी प्लुरलमध्ये पण शेतकरीच होणार आहे, सिंग्युलरमध्ये पण शेतकरीच राहणार आहे. खाते आणि अकाउंट आणि खाती आणि खूप सारे अकाउंट्स असणार आहेत. शाळा एकवचन पण तेच राहणार आहे, अनेकवचन पण तेच राहणार आहे. पक्षीचं पण सेमच राहणार आहे. किड्याचं होणार आहे किडे, एक असेल तर किडा, खूप सारे किडे होणार आहेत. पत्राचं होणार आहे पत्रे. त्यानंतर समानार्थी शब्द म्हणजे सिनोनॉमिस किंवा मीनिंग्स सांगायचे आहेत. पहिला आहे अरण्य. अरण्याचं येणार आहे जंगल किंवा वन. पक्षीचं येणार आहे पाखरू. देखण्याचं येणार आहे सुंदर आणि मित्राचं होणार आहे सखा किंवा दोस्त म्हणजे फ्रेंड. त्यानंतर आहे ग्रामर. क्रियाविशेषण अव्यय जी लपलेली आहेत त्यांना फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता क्रियाविशेषण अव्ययासाठी मी तुम्हाला सांगेल माझा ग्रामरचा एक दुसरा चॅनेल आहे ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हळू, आज, जरा, तसा, वर, तर, काही, रोज, थोडे, अनेक, तिकडे, खाली, थोडासा, मोजके. सो ही काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय. आता ही का आली हे सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे रायटिंग स्किल दिलेली आहे. आता इथे एक ब्लॅकबोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरती एक नोटीस लिहिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्याचे आपल्याला आन्सर्स द्यायचे आहेत. आता पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे? ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली? म्हणजे कोणत्या तारखेला ही नोटीस दिलेली आहे? तर उत्तर आहे 23/9/17 ही जी सूचना आहे किंवा ही जी नोटीस आहे ही दिलेली आहे. क्वेश्चन आहे पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? म्हणजे कधी पाणी बंद करणार आहेत तर पाणी पुरवठा दिनांक 24/9/17
17 रोजी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर थर्ड आहे, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? का पाणी पुरवठा बंद होणार आहे? पाणी पुरवठा म्हणजेच वॉटर सप्लाय. परिसरातील पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने करायचे असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आता जी पाईपलाईन आहे ज्याच्यातून पाणी येतं, सो तिचं काम करायचं आहे. दुरुस्त करणं म्हणजे तिला नीट करायचं आहे. कदाचित ती खराब झाली असेल. त्यामुळे हा पाणी पुरवठा वॉटर सप्लाय बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर फोर्थ आहे, पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे? आता नागरिकांनी पाण्याचा कसा वापर करायचा याच्याबद्दल काय सूचना किंवा काय नोटीस दिलेली आहे? तर नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. आता तुमच्याकडे जे पाणी आहे त्याचा यूज तुम्हाला काय करायचा आहे? खूप लिमिटेड करायचा आहे. अशी नागरिकांना सूचना देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे एकतर्फी माहितीची किंवा संवादाची साधने आणि दुतर्फी माहिती. आता एकतर्फी म्हणजे फक्त एका साइडूनच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो आपलं जे रिस्पॉन्स आहे किंवा आपल्याला काय म्हणायचं हे लोक नाही ऐकणार, फक्त त्यांना त्यांचं सांगायचं आहे. आणि दुतर्फी म्हणजेच काय, तर समोरून जो बोलणार आहे त्याला आपल्याकडून पण तो रिस्पॉन्स हवा आहे किंवा ते आपलं पण बोललेलं ऐकणार आहे. सो एकतर्फीमध्ये काय होणार आहे? आंतरजाल म्हणजे इंटरनेट. जसं की रेडिओ फक्त माहिती देतं किंवा बातम्या सांगतं, ते आपलं ऐकून घेतं का? रिस्पॉन्स नाही. वर्तमानपत्र फक्त त्यांनी सांगितलेलं आपण वाचत असतो. जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आणि भाषण म्हणजे जे स्पीच देतात. सो हे काय झालं? एकतर्फी म्हणजे एका साईडून मिळणारं ज्ञान आहे. त्याच्यानंतर आहे दुतर्फी म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही साईडच्या बाजू ज्या असतात त्या महत्वाच्या असतात. यामध्ये आहे फॅक्स, पत्र असणार आहे, ईमेल, मोबाईल संदेश, चर्चा, संभाषण आणि मुलाखत. सो याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं पण मत जे आहे ते तेवढंच इम्पॉर्टंट असणार आहे. सो याच्यामध्ये सांगितलेलं आहे एकतर्फी आणि दुतर्फी. आय होप तुम्हाला हे जे मी काही शिकवलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेसन सोबत. तोपर्यंत बाय बाय.